नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील आनंदधाम इथे 121 विवाहित जोडप्यांच्या वैवाहिक जीवनाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भव्य सामूहिक वर्षगाठ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात हजारो भाविक आणि नागरिक सहभागी झाले होते। रामटेक तालुक्यातील आनंदधाम इथे महान त्यागी बाबा जोमदेवजी, मातोश्री वाराणसी आई यांच्या कृपेनं तसेच श्री लक्ष्मणराव मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती अभियानांतर्गत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात वैवाहिक जीवनाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या 121 दाम्पत्यांचा सामूहिक सुवर्ण महोत्सवी वर्षगाठ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या ज्येष्ठ दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान भव्य आतषबाजी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध धार्मिक सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही अनेक मान्यवर आणि नागरिक या सोहळ्यासाठी उपस्थित होते। सुवर्ण महोत्सवी दाम्पत्यांचा सन्मान करून त्यांच्या वैवाहिक जीवनातील आदर्श प्रवासाला गौरविण्यात आलं। कार्यक्रमाच्या समारोपावेळी फळांपासून तयार करण्यात आलेला विशेष केक कापण्यात आला। या सोहळ्यात हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली। परमात्मा एक आनंदधाम के मार्गदर्शक आमचे मेर बाबूजी त्यांचे 76 वर्ष पूर्ण झाले आणि ते आज त्यांच्या लग्नाचा सालगिरा 51वा सालगिरा। पण आमच्या बाबूजीला असं वाटलं की माझा एकट्याचा न करता मी 121 लोकांचा सालगिरा बाबूजींनी आपल्या सोबत केला। मी तर एवढे मार्गदर्शक बघितले परमात्मा एकचे, परंतु बाबूजीसारखे असं कुठंच बघितले नाही की ते स्वतःचा सालगिरा घरी करू शकत होते। परंतु आमच्या बाबूजीला अशी कल्पना आली की मी एकट्याचा करील आणि माझे काही सेवक गोरगरीब आहेत आणि त्यांचा सालगिरा कधी ते म्हणू शकत नाही, अशा शोकांचा 121 लोकांचा सालगिरा बाबूजींनी आपल्या सोबत आनंदधाम इथे आज संपन्न केला। बाबा के कार्य करते हुए इन सब लोगों ने, ये बूढ़े लोग हैं, उनकी बुढ़िया है, उस समय जवान थे जिस समय मार्ग में आया, और उस समय उन लोगों ने मेरे बराबर परमात्मा के काम किया। लोगों को इतना जगाया कि आज वो गांव के गांव विषय मुक्त हो गया। किसी गांव में अत्याचार हुआ तो ये लोग मेरे साथ दौड़े। मैं सरकारी नौकरी में था उस समय, इन लोगों ने मुझे बराबर साथ दिया और मेरे साथ में आके उस गांव के उसी गांव के अत्याचार निकालने का काम किया। तब मुझे लगा कि अच्छे दिन आए तो मैं इन लोगों को क्यों भूलूं। इन लोगों ने साथ दिया करके इनके भी सालगिरह और 121 जोड़पों का सालगिरह मेरे साथ में आज होने जा रहा है, हो गया, संपन्न हो गया।